आई म्हणून स्वतःला अपडेट करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. सध्याचं जग खूप वेगाने बदलतंय. मुलांच्या प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. सोशल मीडिया, पिअर प्रेशर, करिअरची स्पर्धा हे सगळं त्यांच्यावर खूप ताण आणतं. आपण जर फक्त जुन्या काळातल्या गोष्टी सांगत राहिलो तर त्यांच्याशी नातं जोडणं कठीण होत जाईल. त्याच्याऐवजी त्यांच्या जगाबद्दल थोडी माहिती आपण घेतली, त्यांच्या आवडीनिवडी समजून घेतल्या तर संवादाचे नवे मार्ग आपल्यासाठी नक्कीच उघडतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, मुलांशी असलेलं नातं हे रबरासारखं असतं. तुम्ही ते जितकं जास्त खेचाल तितकं ते तुटण्याची भीती राहते. थोडी ढील दिली, थोडं मोकळं सोडलं तर ते पुन्हा तुमच्याकडे जवळ येतात. म्हणजेच तुम्ही प्रेमाने जोडलेले असता, पण त्यांच्या आयुष्यात आवाजवी हस्तक्षेप करत नसता. आईपण म्हणजे फक्त त्याग नाही, तर आईपण म्हणजे एक मॅच्युरिटी आहे. आपण जितक्या शांत आणि माहितीपूर्ण पद्धतीने ह्या टप्प्याकडे बघू तितका हा प्रवास आपल्यासाठी सोपा होईल. स्वतःला दोष देणं थांबवा, कारण तुम्ही तुमच्या परीने उत्तमच केलं आहे. आता फक्त बदलत्या काळानुसार स्वतःची भूमिका थोडी बदलायची आहे. मुलांशी बोलताना नक्की काय आणि कसं बोलायचं हे कळलं की अर्धी लढाई आपण जिंकतो. जेव्हा मुलं मर्यादा ओलांडतात तेव्हा त्यांना रागवण्यापेक्षा आपण जर ठाम आणि शांत राहिलो तर त्याचा परिणाम जास्त होतो. ह्याची अगदी साधी काही उदाहरणं बघूया. जेव्हा मूल उलट उत्तर देतं किंवा उद्धटपणे बोलतं, अशा वेळी आपण सहसा काय म्हणतो? हेच शिकवलं का आम्ही तुम्हाला? लाज वाटत नाही आईशी असं बोलताना? ह्याच्यामुळे भांडण वाढत जातं. त्याच्याऐवजी शांतपणे म्हणा, तुझं मत वेगळं असू शकतं, पण तुझी बोलण्याची पद्धत चुकीची आहे. जेव्हा आपण दोघंही शांत असू तेव्हाच या विषयावर बोलू. दुसरा प्रसंग, जेव्हा मुलं आपल्याला गृहीत धरतात किंवा कामाची फरमाईश करतात. समजा मुलाने अचानक सांगितलं की मला आता हे हवंय किंवा माझं हे काम करून दे आणि तुम्हाला ते शक्य नाहीये, तेव्हा आपण चिडून मी काय तुझी नोकर आहे का असं म्हणतो. त्याच्याऐवजी असं म्हणा की आज माझं सुद्धा खूप काम झालंय आणि मी थकलीये. तू तुझं हे काम स्वतः केलंस तर मला पण थोडी विश्रांती मिळेल. असं बोललात ना की मग त्यांना जाणीव होते की आईची सुद्धा एक शारीरिक आणि मानसिक स्थिती आहे आणि आता तिला आरामाची गरज आहे.